मत्स्योद्योग व बंदर विकास मंत्री नितेश राणे हे मंत्रिपद मिळाल्यानंतर प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत आहेत। त्यामुळे कार्यकर्त्यांचा मोठा उत्साह जो आहे तो त्यांच्या स्वागतासाठी दिसून येतो। आपण पाहू शकता की कशा पद्धतीने नितेश राणे यांचे ग्रँड स्वागत करण्यासाठी या कार्यकर्त्यांनी ही सगळी उपाययोजना जी केलेली आहे। दोन मोठ्या क्रेन आहेत, ज्या क्रेनमधून नितेश राणेंना पुष्पहार आहे तो अर्पण करण्यात येणार आहे। कार्यकर्ते आपण पाहू शकता की महिला कार्यकर्त्या सुद्धा पाहू शकता की कशा पद्धतीने या स्वागतासाठी सज्ज झालेले आहेत। एकूणच हा ग्रँड स्वागत सोहळा असणार आहे। पाहू शकता आपण की कशा पद्धतीने ढोल जे आहे तो ढोल पथक तैनात करण्यात आलेले आहे। त्याचबरोबर जवळजवळ खारेपाटण येथे हे 45 JCB जे आहे ते रस्त्याच्या दुतर्फा उभे केलेले आहेत। या JCB मधून नितेश राणे यांच्यावर पुष्पवृष्टी जी आहे ती केली जाणार आहे। अशा पद्धतीने सिंधुदुर्गात आगमन झाल्यानंतर पहिलं जे स्वागत आहे ते या खारेपाटण सीमेवर नितेश राणे यांचं करण्यात येणार आहे। त्यानंतर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात नितेश राणे हे जाणार आहेत आणि त्याचबरोबर ठिकठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यात अशाच पद्धतीचं त्यांचं स्वागत केलं जाणार आहे। कार्यकर्ते आपल्या नवीन मंत्री महोदयांना भेटण्यासाठी प्रचंड उत्सुक आहेत आणि अगदी प्रतीक्षा करतात की नितेश राणे केव्हा येतात आणि केव्हा एकदा त्यांचं स्वागत केलं जात आहे। महेश सावंत, TV9 मराठी, सिंधुदुर्ग। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।